तर चला फायनली माहेरी येऊन पोचले. रिक्षा बरोबर आता दारात येतो. त्या रिक्षाचं एक टेन्शन मिटलेलं आहे. रस्ता मधला जो आहे तो शॉर्टकटमधला बंद झाला. बरं झालं बंद झाला ते, कारण का माहिती आहे का, रिक्षा फिरून का होईना दारापर्यंत येत आहे. थोडं का होईना इथल्या लोकांनी विचार करून तिकडचा जो रस्ता आहे तो व्यवस्थित केला आहे, की जेणेकरून रिक्षा आणि टू व्हीलर आतमध्ये येऊ शकते. नेहमीप्रमाणेच भाकर तुकडा जो आहे तो टाकायचा, हे ठरलेलं असतं. समजा आई जर कधी बाय चान्स जरी नसेल तरी पण रसिका असेल तरी पण करते. आणि रसिका ना गाडीला थोडंसं असं गाडी चालवताना कुत्रा आडवा आलं आणि पडलेली होती. मी तिला तेच विचारत होते की बाई कशी पडली, काय पडली, कारण तिनं सांगितलंच नव्हतं पडलेलं. आणि ते मुक्का मार लागला, दुखायला लागल्यानंतर मग तिनं सांगितलं. मग ती सकाळी दवाखान्यात गेली ती. मी तिला म्हटलं की आम्ही पण येतोय, जतमध्ये थांब, पण लेट झालं. मग तिला म्हटलं ऊन होते तोपर्यंत तुम्ही जावा. दवाखाना वगैरे ती करून आलेली होती. ते नशीब हार्दिक नव्हता. हार्दिकला शाळेत सोडलं आणि रिटर्न येताना डॉगी आडवा गेला. असं बऱ्याच वेळेला होतं बघा की कुत्री आडवी येतात. हार्दिकला तुम्ही बघू शकता. मला तर असं कधी एकदा त्याला कडकडून भेटेन असं झालेलं होतं हार्दिकला. कारण त्याचं ते बोबडे बोल, रुसणं, फुगणं ह्या गोष्टी मी खूप मिस केल्या. आणि फोनवरती सुद्धा तो बोलायचा मला, पण त्याला भांडावं लागायचं, मग तो बोलायचा. भांडण्याच्या हिशोबाने तो बोलायचा, पण बोलायचा. असो, नेहमीप्रमाणे आईचं प्रेम, हे प्रेम मात्र खरंच सांगते मी, या प्रेमाची सर कशाला नाही. हे जे गालावरून फिरवणारा हात म्हणा, बोटं मोडणं म्हणा, ह्या गोष्टीची सर कशाला येत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. माहेरी आलो पहिल्यांदा हे झालं तर मग म्हणतात ना की पूर्ण माहेरून जाईपर्यंत, मग एक दिवस जावा नाही 2 दिवस जावा, तो आनंद वेगळाच असतो. महिन्याभराचे एकदाच पप्प्या घेते. अगं दीदीचा क्लास चालू आहे. क्रिकेट खेळायला जातोय सारखं. जातोय दादा? नाही, उद्या चालली मी. मला फक्त मी देवाला वटी भरायला आल्या. अर्धोडी माझं बाळ कसं दिसतंय बघू बघू. म्हणजे बाळ हाय आत्यानो, कर कर हाय. थांब ना, बारक बारक म्हण की. काय ए अर्धो बारक बारक पाण्यात पडलं म्हण. म्हण बारक बारक पाण्यात पडलं म्हण. काय चाललंय? अगं दीदीचा क्लास सुरू आहे ताई. पनीर हा. आणि काय वाचायला? बघरीची, बटाट्याची. हा. आणि तुम्ही देवाचं काय केली तयारी झाली? तुम्ही स्वयंपाकाचं करत बसलाय म्हणून म्हणलं. कॅमेरा बॅक चालू झालाय. हे बघ यानं बॅक कॅमेरा चालू ठेवलाय बघ. काय रे, कधी येतोयस? कधी येतोयस? जेवणाला पनीर होतं, बटाट्याची भाजी होती, श्रीखंड होतं, थोडंसं काय जाम होतं, चपाती होती, भात होता. तर पोट भरून जेवण केलं. लस्सी पिली का नाही? पिली ना? खा. याला तर नुसतं खेळायचं पडले हार्दिकला. मला पडलो इकडे बघ, वर बघ ना. कोण? काहीतरीच बाबा. बघू दात बघू हार तुझं माझ्या. आई ग किडलं सगळं पाक. नीट नाव बघू. ची 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 ची. हे कोणी आणलं हे कसं खेळायचं? शन्याला मारू? शन्याला मारू का? चिडलं बघ. मग रसाला मारू? मग तुम्हाला सांग बोल नीट. नाही रसाला मारणार बघ मी. बोलताना हा बोल नीट बोल. हा हॅलो म्हण. आत्या कसा आहे तुम्ही? वरती बघ कॅमेऱ्याकडं. हाय कर. हाय म्हण. मी कोल्हापूरला आहे ना, कोल्हापूरला. आई तसं नाही तसं नाही तसं नाही. छान मस्त जेवण केलं. पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, श्रीखंड आणि काय दिलं तर ते ब्रेडला लावतात ते आहे की. आर्यन थांबा की जरा धावते मज्जा. जाम, चपाती, मस्त असं पोट भरलं. आईचा उपवास आहे काय?
लस्सी पिली. तिला बोल बोल म्हणलं तर आज बोली ना. बोल बाळा. नाही मी बोलणार. आणि हे नसतं रसिकाला मारू दे, शंड्याला मारू दे म्हणून किती भांडायला येतो अशा स्पीडमध्ये ना. तसं बघायला गेलं तर आमचं जे प्लॅनिंग होतं ना ते आदल्या दिवशी होतं. दुसऱ्या दिवशी घरी देवी येणार होती. तिचं ते माहेर करणं काही त्रास असतं, ते आई बाबा करतात, तर ती येणार होती. मग आम्ही आदल्या दिवशी येणार होतो, जेणेकरून बाबा दुसऱ्या दिवशीचा पूर्ण दिवस आपल्याला मिळेल. पण प्रॉब्लेम असा झाला की आदल्या दिवशी माझं आवरलं नाही, कारण माझं जे होतं ते भरपूर सारी कामं होती ती मला आवरली नाही आहेत. म्हणून मग मी म्हटलं की चला दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आहे ना त्याच दिवशी जाऊया. म्हणून आम्ही सकाळी तेवढा निघालेलो होतो. तिथलं पण आहे की बाबा सगळं करून ठेवा, आवरून ठेवा, जाग्यावर ठेवा आणि मग निघा. काय करताय? यांची सुरू आहे इकडं स्वयंपाकाला तयारी. डाळ शिजत टाकल्या हरभऱ्याची. किलोभर आहे. आता तू काय करायला लागला इकडं? पाऊस बघा, पाऊस कसला सुरू झालाय. कशाचं आंबीला हे? अगं ती जरा नाचण्याचं पीठ हा आणि थोडं जुंधळाचं पीठ. कशाचं झुंजळायचं? आणि नुसतं पाणी टाकून वैरायला लागल्या काय? भिजू वाटलं की. हा भिजू वाटलं काय. हा आता पाणी टाकून ती वैरायचं नुसतं मीठ नसून घालायचं. वरनं चेचून आंबील तयार झालं. काय काय लागतं या देवाच्या ह्याला? त्याला आंबील हा आणि कानूल लागतं. कानोलं, आंबील, कानोलं आणि भाजी भाकरी. हा आता भाजी आणि भाकरी केली आहे ना द्यायला. दही भात हा हा बांधायला केल्याने लागते की भाजी भाकरी. परडी असते त्या. हा परड्यात भरायची. परडी 5 परड्या असते ते काय? संध्याकाळी भरताय काय? परड्याचं कानूल भाजी भाकरी. हा सगळ्यांनी कुठली देवी आहे? सौंदर्य. मग ती आता सध्या कुठं आणायला चाललेत दादा? ते झरायचं निर्वाळ. निर्वाण कुठं आलं हे? निर्वाण कुठं आलं? या इकडं पण या तर चला मी मस्त अशा आंघोळ करून आली, कारण गरमीनं त्या धुळ्यानं. आणि तुला सांगू, पहिल्यांदा बसलो कोल्हापुरातनं कुठं माहिती आहे का, सांगलीपर्यंत मागची सीट मिळाली. मागची सीट अशी मिळाली ना की हादऱ्यानं असं जातो वाटत होती की वर आपटतोय का तोंडावर आपटतोय. तिथनं ते कसं तरी 1 तासाचा प्रवास केला. तिथनं दुसरी गाडी पकडली. दुसरी गाडी चांगली होती, पण त्यातली कंडक्टर एवढी बेकार होती ना, नुसती प्रत्येक कस्टमर प्रत्येक पॅसेंजर संग भांडत होती. प्रत्येकासाठी भांडायची, नुसती दंगा करायची. अक्षरशः असं कान किर झाले तिच्या दंग्यानं 2 तासामध्ये, 2-2.5 तासामध्ये. असं म्हणजे शांतता वाटलीच नाही का तिच्यामुळं. ठीक आहे ना, पण नोटासाठी पण नव्हती भांडत ती, छोट्या छोट्या कारणावर भांडत होती ती. तुला सांगू, जेवढ्या बायका आहेत ती बायकांसंग सुद्धा व्यवस्थित बोलतच नव्हती. ती नुसती भांडायची. आणि तिला नॉर्मली जर बोलायचं म्हणलं ना ती भांडतच होती. मी काय म्हणजे माझ्या संग काय संपर्क आला नाही सोडा, तर सांगते मी लय किरकिर किरकिर केली तिला. भयानक स्वभाव होता, भयानक स्वभाव. म्हणजे ते नॉर्मली जर बोलायचं असेल, एखाद्याला उतरा स्टॉप आलाय म्हणायचं झालं ना, तरी ती ओरडून बोलत होती. सगळे पॅसेंजर वैतागले होते तिच्या बोलण्याला. हा, आणि मला तर एवढं इरिटेट झालं ना, कारण कसं असतं की बाबा प्रवास, त्या गाडीचा आवाज, हादर, ऊन, त्यात गाडी थांबली म्हणलं की ना ये शिजायचं. आता लवकर 4 व्हीलर घ्यायला अशा वेळेला वाटतं ना की आपले 4 व्हीलर असली की लय बरं बाई. पण आमच्यासाठी कोण यायचं नुसतं सोडायचं. आमचा नवरा नुसतं कामकाम, भाऊ नुसता कामकाम, पोरं घ्या जावा, लालपरीनं जावा नाही तर डबड्यात जावा, तुमचं तुम्ही बघा. असं आहे आमचं. चल, आमच्या रसाचं मुंड खाली जाय बघा. वर कर, सगळ्यांना हाय बोल. का रुसले आमच्या ऑडियन्सवर? हां, रसा आमची रागाला येत नाही. 10 फोन झाला आतापर्यंत. सुट्ट्या लागल्यात. कधी येत आहे सुट्टीला? कधी येत आहे सुट्टीला? कधी येत आहे? जत्राची तारीख ही धरली बघा. 4 वेळा तारखा बदलल्या, 4 वेळा फोन करत्या. हा, 28 धरली ती बरं झालं, सगळ्यांना सुट्ट्या मिळाल्या. हाय तर माझ्या ऑडियन्सनं तुझी बाजू पण किती वेळा घेतली आहे. बोलणारी 4 बोलले असतील, पण आमच्या ऑडियन्सनं रसिकाची बाजू घेतली आहे. तिचं लाईफ तिच्या लाईफमध्ये कशाला बोलता म्हणून. हे रसिकाला हरदू नुसता म्हणतोय साडी नेस, साडी नेस. त्याला पटत नाही जास्त घालते. तुझा ड्रेस घालणं पटत नाही ना त्याला. खाली मार, खाली मार, खाली मार, खाली मार, मार खाली. रसिका खाली मार त्याला. कुठं लागलो? अरे इथं पाणी झालंय ग, सगळं घाण झालंय. या कपडे बदला त्यांची. बघा ही अवस्था.
हे असला खेळ असतोय. एक तर पावसाने येऊन आणि किचकिच केलं, त्यात ही पोरांची भर. बैठलं हे एवढ्यासाठी गाव लय आवडतं होय ना रे, लय आवडतं गाव. हे 5-5:30चं टायमिंग असेल. दुपारी आल्यानंतर जेवण केलं आणि मी जरा आराम केला बाबा, पडले कारण दगदग ते प्रवास वगैरे ह्या सगळ्या गोष्टीनं. आई म्हणली जरासं झोपले. नंतर देव आला, उठले. तर बघितलं, मी पहिल्यांदा बघते हे आणतात माहेरी, सगळं करतात. आता त्यांचं काय तर 3 वर्षाचं काय तर आहे, तो आता पूर्ण झाले माझ्या अंदाजे. आणि पुढच्या वर्षी काय सांगता करायला आणतील न आणतील हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणून म्हटलं चला आता एवढा दिवस आपल्या घरातले लोक आणतात करतात आणि आपण आत्तापर्यंत आलेलोच नाही, म्हणून म्हटलं ओटी तरी भरायचं या हिशोबाने मी आले. आणि आता मी येणार नव्हते. आणि त्यात कसं की सागरची फॅमिली पण घेऊन यायची होती. सागर म्हटलं की तू गेली तर मग फॅमिली पाठवतो, कारण एकटं पोरं बाळं पाठवायला अवघड होते. म्हटलं तू पण जा, तुझं पण देवदर्शन होईल, सगळंच होईल. आम्ही जसं तुम्हाला परवा म्हटलं ना की 2 तारखा अशा धरलेल्या आहेत ना की त्याला जर म्हणतात ना की अंतर खूप कमी आणि अशा तारखा धरलेल्या आहेत. त्यामुळे पॉसिबल नाही ना, कारण किट्टोचा क्लास महत्त्वाचा आहे सध्या. आता जे घेतलं आहे ॲडमिशन, एवढं सगळं केलं आहे तर ते पूर्ण तर शिकणं गरजेचं आहे. म्हणून मग आता शेवटी सागरची फॅमिली पोचवायची पण होती मला आणि माझी पण ओटी वगैरे भरायची, म्हणून मी आले. आणि आता मी पुढचं जे आमचं यात्रा वगैरे ठरलेली आहे मी तेव्हाच येणार होते. पण असं जे म्हणतात ना की त्यांची इच्छा, प्रत्येकाचं म्हणतात की मर्जीनं होतं. आता एवढा दिवस देव येतो, मी गेलेले नाही. ह्या वर्षी गेले, काहीतरी असू दे कारण, त्या हिशोबाने मी ओटी तरी भरली, याला महत्त्व आहे. असो, आता देव कसं आत घेतात थोडक्यात दाखवते. काय आलं या मस्त बापरे. इकडे उजव्या वय झाली ग, दिसत आरती करा. या वाजवा वाजवा या इथं कोण आहे? लिंबूच करायला लागले. आज झालं. ती लेख आहे, ती लेख आहे ती. मराच लाव ग बाई. कस पाया पडते, पाया पडा बघा, कस पाया पडते. बरं, आता तुमच्या मला कमेंट येतील की ही जी देवी आहे ही कोणती आहे. वरती समोर लिहिलेलं आहे बघा, सौंदतीची आपली जी रेणुका माता आहे ना ती देवी आहे. आणि आई आणि बाबा ते वर्षाला आणणं, माहेर करणं, आता ते तुम्हाला मी आज उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. जास्तीत जास्त उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की प्रॉपर काय असतं काय नसतं. तर करतात ते. त्यांना आता बघा भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत. म्हणजे मी तुम्हाला काय म्हणलं की आई बाबा पण धार्मिकमध्ये येतात. आता जे माझे व्हिडिओ गेली 4 वर्ष जसे यूट्यूब सुरू झाले आणि जसे बघतात त्यांना पूर्ण फॅमिलीबद्दल माहीत आहे. अगदी आजीचा स्वभाव असू दे, आई बाबा असू दे, भावंड असू दे, सगळ्या गोष्टी बघा. शेतावरून आपण म्हणतो ना भाताची परीक्षा होते, तसं एखाद्याचा स्वभाव जाणून घेणं किंवा कोण कसं आहे हे जाणून घेण्यासाठी फार काही जास्त करावं लागत नसतं, ते लगेच कळतं. मग कोणाची फॅमिली कशी आहे काय आहे, तर आई बाबा कसे आहेत हे तुम्ही जे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे. त्यामुळे चालतं, आम्हाला जसं वेळ मिळतो तसं आम्ही येतं. मी जसं मी म्हटलं ना की पहिल्यांदाच आले मी नाही आलेली आहे. तुम्ही म्हणसाल की बाबा असं का गं ताई, तर नाही ना, प्रत्येक गोष्ट पॉसिबल होत नाही ना. मला माहेर असू दे पण प्रत्येकाला पॉसिबल होत नाही. किंवा ओढून आली की एक दणका देत असते ना दारात. अरे पोरांचं काय ग मधी मधी मध्ये रसा करंजी दाखवा मला. नाही हे अशा करंजी लागते काय नैवेद्याला? सगळ्याच्या करायच्या म्हणजे पोळी करायची नाही हेच असतं का जेवण? बघा तुम्हाला कळलं असेल की याला ना पुरणपोळी नाही बनवली.
पुरणाचे कानोले केलेले आहेत. हा प्रसाद जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा. मग संध्याकाळी शिरा, भात, भाजी वगैरे. आणि आता बाबा तुम्ही बघितलं असेल आणायला वगैरे गेलते, तर त्यांनी फक्त काय केलं, भाजी भाकरी जे आहे ते घेऊन गेले आणि त्याच्यानंतर घेऊन आल्यानंतर मग हे पुरणाचे कानोले जे असतात त्याचा प्रसाद असतो. असं मी तिकडून साड्या आणलेल्या होत्या, कारण बाबांना एक आयर करायचं होता देवीला. आणि एक माझा ही पिवळी साडी तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही देवस्थानाला चालली तर मी ही घेते. माझ्याकडे हा स्टॉक खास ओटी भरण्यासाठीच मी ठेवलेला आहे. महेश्वरीमधली आहे, जी मी प्राईज सांगितलेलं आहे 900ला सेल केलेलं आहे बघा. खास देवीची ओटी भरण्यासाठी खूप सुंदर आणि आपल्याला सुद्धा नेसण्यासाठी खूप सुंदर आणि कॉटनमध्ये येते. त्यामुळे मी ना कधीही कुठल्याही देवस्थानाला जाऊ दे, मी त्यातलीच काढते आणि घेऊन जाते. कारण म्हणतात ना की ते थोडंसं असं लुगडं जे असतं ना तसा लुक देतं. असं आता यांचं चालू होतं, अजून भरपूर करायचं होतं, कारण संध्याकाळी मग जेवणं खाणं वगैरे कोणीतरी येणार ओळखीचं हे सगळं असं. त्यामुळे यांचा स्वयंपाक वगैरे सगळं चालू होतं. मी पहिल्यांदाच बघत होती. असं चला आता शॉर्टकट पाठवते, रेंजचा प्रॉब्लेम आहे. व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ.